आता मी आहे वर्धविनायक गणपती मंदिर आहे जे अष्टविनायक मधलं एक गणपती वर्धविनायक गणपती. तो आम्ही आत्ता लोणेरे सोडून पुढे आलोय. एक 15-20 मिनिटात आता महाडला पोहोचू आम्ही फायनली. हे गाईज, वेलकम टू माय न्यू ब्लॉग. तुमचं स्वागत आहे माझ्या न्यू ब्लॉग मध्ये. तर आज आपण फायनली गावाला चाललोय सकाळ सकाळ. आणि तुम्ही बघू शकता की सकाळ सकाळ पावसाने हजेरी लावले. आणि आता आपण चाललोय गावाला बाईक वरती. त्यामुळे हा पावसाने वाट लावून टाकले पार. तर आता आपण चाललोय तुर्भे स्टेशनला आणि तुर्भ्यावरनं मित्र थांबलाय, त्याची बाईक आहे आणि त्या बाईकवरनं आपण आज गावी चाललोय. तर मग चला, महाड ते मुंबई ते महाड प्रवास हा ब्लॉग असणार आहे. तुम्ही या ब्लॉगमध्ये मी तुम्हाला दाखवीन. कारण की बसनी वगैरे जायचं तर शक्यच नाही आहे, कारण की खूपच गर्दी आणि ट्रेनला पण खूप गर्दी आहे. तर मग फायनली आम्ही बाईकवरती चाललोय. तो चलो गाईस. पावसाने फक्त मेहरबानी केला पाहिजे यार, कारण की कालपर्यंत तर ठीक होता पाऊस, कारण की पाऊस नव्हता कालपर्यंत. पण आज सकाळ सकाळ पाऊस चालू झालाय यार. आणि रेनकोट तर आहे माझ्याकडे, पण पूर्ण रेनकोट नाही, एवढा हाफच रेनकोट आहे. तर मग बघू आता, पावसाने फक्त मेहरबानी केल्यानंतर लय बरं होईल. सो गाईज, फायनली आपण आता तुर्भेला पोहोचलोय. आता तुर्भेला मित्र थांबलाय बिचारा, कधीपासून वाट बघतोय, कधीपासून कॉल करतोय बिचारा. पण आज पावसामुळे थोड्या ट्रेन आहेत ना लेट आहेत, त्यामुळे थोडं लेट झालं बाहेर पडायला यायला. सो आता मित्र आहे, मित्राला भेटतो, मित्राची गाडी आहे, तो रेडी आहे. मग आपण निघू आपल्या प्रवासाला. काहीच गावाला जायचा जो काय आनंद आहे ना भाई, लय वेगळाच आहे. आणि गणपतीला जायचा तर वेगळाच आनंद आहे भाई. लय असं म्हणजे एकदम असं वाटतं की कधी पोचतोय गावाला. आणि थोडेच दिवस राहिले, 2-3 दिवसच राहिलेत गणपतीला. तो लय भारी वाटते. माझा चेहरा तुम्ही इग्नोर करा, कारण की मी आंघोळ करून नाही निघालोय. सकाळी घरी जाऊन एकदाच आंघोळ करीन, कारण की लेट झालं होतं, लेट उठायला झालं, लेट निघायला झालं. त्यामुळे मग म्हटलं जाऊ दे आता, बाईकवर तर तसं पण जायचंय, तसं पण सगळ्या गोष्टी भिजणार त्यापेक्षा आंघोळच नाही केली, मरू दे. गाईज, आम्ही निघालोय कधी सकाळी निघालोय आम्ही, पण लय पाऊस आहे, म्हणजे 2 मिनिटं पण थांबत नाही एवढा पाऊस आहे. आणि आता मी आहे वर्धविनायक गणपती मंदिर आहे जे अष्टविनायक मधलं एक गणपती वर्धविनायक गणपती, तिथे आता आम्ही आलेलो आहोत. पाया पडू आणि मग निघू. खूप भारी वाटलं आणि काही गर्दी नव्हती वगैरे, आणि चांगलं दर्शन झालेलं आहे. तर मग आता आपण पुढच्या प्रवासाला निघू. चला गाईज. सो गाईज, आता आपण आहोत वाकण फाट्याला, कारण की लय पाऊस आहे. आम्ही इकडनं पाली मार्गे आलो वाकण फाट्याला. ही आमची त्या गाडीवर आलोय आम्ही. आता इथनं बघू पुढे. जर पाऊस तर खूप आहे, कंटाळा आला पावसाने यार. आणि मला नेट शूट पण करायला भेटत नाही ना काय, कारण की एवढा पाऊस आहे की मोबाईल नाही काढू शकत. जरी पण वॉटरप्रूफ जरी मोबाईल असला तरी पण कोण एवढी रिस्क घेईल ना. जर काही झालंच मोबाईलला वगैरे तर जीव द्यायला लागेल मला. त्यामुळे आता निघू आपण, कारण की थोडा पाऊस कमी आहे इथे. चलो बघू आता पुढे कसं काय पाऊस ते. ही आमची गाडी आहे, त्या गाडीवर आम्ही आलो. आणि हा विश्वास माझा फ्रेंड, त्यासोबत आम्ही मुंबईवरनं आलो. तो आम्ही आत्ता लोणेरे सोडून पुढे आलोय. एक 15-20 मिनिटात आता महाडला पोहोचू आम्ही फायनली. मोबाईलची कॅमेऱ्याची बॅटरी चेंज करायला थांबलो आता, कारण की मोटो ब्लॉगिंग पण चालू आहे. जो माझ्यासोबत जो फ्रेंड आहे विश्वास, त्याचं चॅनल आहे यूट्यूबला. काय चॅनलचं नाव आहे? मी गरीब रायडर. जर पूर्ण मुंबई ते दापोलीपर्यंतचा हा मोटो ब्लॉग आहे. जर तुम्हाला तो मोटो ब्लॉग बघायचा असेल तर ह्या चॅनलला सबस्क्राईब करा.
त्या ह्याच्यावरती चॅनलवरती पूर्ण तुम्हाला मोटो ब्लॉग बघायला भेटेल. चला, ट्रॅफिक तर नाही भेटले आम्हाला फायनली. मुंबईपासून म्हाडला येईपर्यंत तर कुठंच ट्रॅफिक नाही आहे, कारण की आम्ही आलो खोपोली मार्गे, खोपोली पाली वगैरे करत आलो. वाकणला बाहेर पडलो आणि वाकण मार्गे मग मुंबई गोवा हायवेला लागलो. पण कुठेच ट्रॅफिक नाही लागली. माणगावला पण ट्रॅफिक नाही आहे, कमी ट्रॅफिक आहे. बहुतेक उद्या ट्रॅफिक भेटेल. तर चला आता पोचू 10 मिनिटात माडला. बाय. सो गाईज फायनली म्हाडला पोचलो. आता म्हाडला सोडला मला, इथे दाते पुलावर सोडला आणि तो गेला पुढे दापोलीला. लगेच भावाला फोन लावला, भाव लगेच मला हजर घ्यायला. असा पाहिजे, फोन लावल्या लगेच. आता घरी जातो, जरा फ्रेश वगैरे होतो, खातो पितो, जरा झोपतो आणि संध्याकाळी मग बाहेर पडतो. फायनली पोचलो. पोचायला कड आला, लय कंटाळा आला. गाडीवर बसून दणके लागून त्यात पाऊस हा. चलो गाईज बाय. सो गाईज फायनली पोचलोय घरी. बिल्डिंग खाली आहे, जातो आता. लय माहिती का भाई, आहे ट्रॅफिक नाही भेटले म्हणून नशीब. नाही तर ट्रॅफिक असतं तर अजून कंटाळा आला असता. ट्रॅफिक मध्ये गाड्या बिड्या, त्यामुळे गप जर कोणी येणार असेल आज उद्या तर गप खोपोली मार्गे पाली वगैरे करून या. काय विषय नाही. माणगावला थोडीशी लागेल ट्रॅफिक, कारण की दुसरा ऑप्शन नाही. माणगावला अशा अवतारात ते सगळं भिजलो पार. आंघोळ वगैरे झाली, गरम पाण्याने मस्त आंघोळ केली. लय कंटाळलेला, पाय वगैरे दुखत होते जरा. आता जरा रिलॅक्स वाटते. ही माझी रूम आहे. मागं फोटो पाहू शकता, उजेड येते त्यामुळे दिसत नाही. आता मी आरामात जरा झोपतो, संध्याकाळी उठतो, मग बघू कुठं जायचं, गाव उंडगायला काय करायचं. तोपर्यंत आता जरा झोपतो. बाय, संध्याकाळी भेटू आपण एकदा. चला बाय. आमची जेरू आले. ये बरी आहे, ये. मम्मी तिला खायला देते, पण काय ऐकत नाही. जेरू नाही, टॉम येत, खा लवकर. बघा कशी बघते, टॉम येतोय काय बघते. लय चॅप्टर आहे. तिचा खाऊ कोणाला दिलेला आवडत नाही तिला. लय आगाव आहे साली, लय आगाव आहे. सो गाईस, संध्याकाळी उठणार होतो तर मी आता रात्री उठलोय. आणि आता मी वाजले किती? आकाश शिंदे फोटोग्राफी त्याच्या घरी आलोय. 100% बाबा. त्यामुळे आजच्या ब्लॉग मध्ये एवढंच. सो हा ब्लॉग तुम्हाला कसं वाटलं ते मला नक्की कळवा. लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. 100%. थँक्यू. एक तो लाइक और शेयर ठोक दीजिए, महाकाल का लाइक और शेयर ठोक दीजिए, 5000 लौटे दिख जाना चाहिए.